आपल्यासोबत शिवसेनेचे नेते मनीषाताई कायंदे आज लोकसभा पदासाठी अर्ज भरण्याची मुदत होती आणि शिवसेनेतून एक अनपेक्षित नाव जे आहे ते समोर आलं. कोणी अर्ज भरलाय मनीषा? सचिन यांनी लोकसभापतीसाठी अर्ज भरलेला आहे. महायुतीतर्फे आणि खरोखरच एक वेगळी गोष्ट आहे. शिंदे कशा पद्धतीने विचार करतात पक्षवाढीसाठी जे काय करायचं आहे आणि आज विधान परिषदेमध्ये असं म्हणतात. पण ते तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. लिगल काही कॉम्प्लिकेशन्स आणि इम्प्लिकेशन्स याच्यामध्ये मला वाटत नाही कसं होईल. त्याचं एक कारण आहे, कारण जेव्हा ते परिषदेत बोलून आले तेव्हा ते शिवसेना एकत्र शिवसेना यामध्येच आले. आणि दुसरं असं आहे की सदस्यांमधून कोणाला उपसभापती करायचं हा सदस्यांचा देखील अधिकार आहे आणि त्याबद्दल झालं. पण हे एक म्हणजे कधी ठरलं हे सगळं आणि अचानकपणे हे इतकं अनपेक्षित कालपर्यंत ते काल संध्याकाळपर्यंत ते ठाकरेंसोबत होते आणि आज सकाळी त्यांनी तुमच्याकडून म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडून फॉर्म भरले. बघा, आता राजकारणात या गोष्टी अनेकदा अचानक घडत असतात, कधी पूर्वनियोजित असतात, पण परंतु ते पब्लिकमध्ये कधी आणायचं मुख्य नेत्यांचा विषय असतो आणि याबाबत पूर्णपणे त्यांच्या मनात इव्हन आम्हालाही कोणाला माहिती होतं. आम्हाला आत्ता 10 मिनिटापूर्वीच कळलं. हे जे काय ऑपरेशन टायगर आहे दुसरा पार्ट आज बघायला अजून किती असे पार्ट्स आहेत? बघा, हे तर जसं गणपतीने काळा आला तसं ऑपरेशन टायगर असे चालूच राहतील. कारण शिंदे आणि सर्वच त्यांच्याकडे आकर्षित. थँक्यू मनीषाताई, तुम्ही बोललात मुंबई तक्षी त्याबद्दल मी तुमच्याकडून माईक माझा जो आहे तो घेण्याची विनंती करतो. तर अशा पद्धतीने आपण बघतोय की एक नवीन समीकरण जे आहे ते आता आपल्याला विधान परिषदेच्या निमित्तानं बघायला मिळालेलं आहे.